वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। आज के इस वीडियो में हम मराठी विषय के मोस्ट इम्पॉर्टेंट कुछ प्रश्न देखने वाले हैं जो परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट होने वाले हैं दोस्तों। ये तमाम क्वेश्चन का सिलेक्शन जो है प्रीवियस ईयर से और एमपीएससी की पुस्तक से लिया गया है दोस्तों, क्योंकि आप लोगों को पता है की जिस तरीके से टीईटी की काठिण्य पातळी आहे आणि जशा प्रकारे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे वीडियो वेळेवर पाहायला मिळेल। दोस्तों डिस्क्रिप्शन में हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल की लिंक दी गई है, जहां से आप हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर सकते हैं। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप क्या है हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे दोस्तों, जिससे क्या है आपके हर सवाल का जवाब हम वक्त पे देने की कोशिश करेंगे। तर प्लीज़ व्हिडिओला लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की खालीलपैकी भाववाचक नामाचा गट ओळखा। हे बघा मित्रांनो, 4 गट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न आहे की भाववाचक नामांचा गट कोणता। 4 ऑप्शन दिलेले आहे बघा, औदार्य, शौर्य, क्रोर्य, धैर्य, राज्य, कृष्णा, सह्याद्री, पृथ्वी, शुक्र, चंद्र, ग्रह, महाराष्ट्र, ओरड, माकड, बोकड, कापड, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि भाववाचक नामाचा गट, तर हे बघा मित्रांनो, औदार्य, शौर्य, क्रोर्य, धैर्य हे काय असणार आहे, भाववाचक नामांचा गट या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 सुद्धा विचारलेला आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकतात की भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा। आता हे बघा आपल्याला 4 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, त्यात 3 शब्द जे आहे ते भाववाचक नाही, म्हणजे एक शब्द जे आहे ते भाववाचक नाम नसलेला शब्द या ठिकाणी असणार आहे। तर हे बघा मित्रांनो, भाववाचक नसलेला शब्द ओळखा। तर 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला, शांती, संत, खंत, प्रेम। तर या ठिकाणी जे योग्य उत्तर असेल मित्रांनो संत काय असेल आपला भाववाचक नाम नसलेला शब्द असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3। आता हे बघा मित्रांनो, एमपीएससीच्या पुस्तकातून हा प्रश्न घेतलेला आहे आणि आयपीएसच्या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता की खोंड या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द शोधा। अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो आणि अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा 2025 मध्ये पाहायला मिळेल। खोंड या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, खोंडी, खोंडीन, गाय, कालवड। तर हे बघा मित्रांनो, कालवड काय असणार आहे या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की खोंड या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता, तर कालवड। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की साखर भात या शब्दाचे लिंग कोणते। मोस्ट आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो की साखर भात या शब्दाचे लिंग कोणते। साखर भात हा शब्द दिलेला आहे, ओके। 4 ऑप्शन दिलेले आहे, उभयलिंगी, पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा नापुसक लिंग। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण साखर घालून केलेली भात म्हणजे साखर भात। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की हे बघा तुम्ही पाहू शकतात, प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे की देवाने या शब्दाला कोणता विभक्ती प्रत्यय लागला आहे। अशाच प्रकारचे प्रश्न मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळेल। मोस्ट आयएमपी प्रश्न आहे की देवाने या शब्दाला कोणता विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, ने ईशी म्हणजे तृतीय विभक्ती। ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की हा कारकार्थ कोणता विभक्तीचा आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, प्रथमा, द्वितीया, संबोधन किंवा षष्ठी। तर मित्रांनो हा काराकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे, बरोबर उत्तर असेल संबोधन, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न विचारलेला आहे की झाड या शब्दाचे सामान्य रूप खाली दिलेल्यापैकी कोणते ते सांगा। आता हे बघा मित्रांनो, एक शब्द दिलेला आहे झाड आणि झाड या शब्दाचे सामान्य रूप खाली दिलेल्यापैकी कोणते ते सांगा। तर मित्रांनो हे बघा, जेव्हा असतो वर्णामध्ये, जेव्हा असतो त्याचे आ होऊन जाते म्हणजे झाड। आता झाडला आपण आ लावला तर काय होऊन जाईल मित्रांनो, झाडा। म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला सामान्य रूप, म्हणजे योग्य उत्तर असेल, कारण की झाड या शब्दाचे सामान्य रूप कोणते, तर झाडा। ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे।
प्रश्न क्रमांक 8 त्याच प्रकारचा प्रश्न आहे की कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल. आता हे बघा मित्रांनो, आ आलेला आहे शेवटी काय आलेला आहे, आ आलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे, कुत्र्या, कुत्री, कुत्रे, कुत्री, अशा प्रकारे. तर आ जेव्हा येतो मित्रांनो, तर त्या ठिकाणी आ ऐवजी आपल्याला काय आहे, सामान्य रूप करताना या असा धरावा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 कुत्र्या काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. आता लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. लाडूला, लाडूचा, लाडवा किंवा लाडूवाला. तर हे बघा मित्रांनो, ऊ या ठिकाणी आलेला आहे आणि जेव्हा शब्दामध्ये शेवटचा वर्ण किंवा स्वर ऊ असतो तर त्या ठिकाणी वा आपल्याला धरावा लागतो मित्रांनो. म्हणजे लाडू वा. पर्याय क्रमांक 3 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा, तर लाडवा काय असणार आहे मित्रांनो, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 आहे की निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते. आता हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यापैकी निश्चित आत्मवाचक सर्वनामाचे उदाहरण कोणते असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे निज, आम्ही, ते, आपण, हे सगळे सर्वनाम आहे मित्रांनो. परंतु या ठिकाणी निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते असा प्रश्न आहे. तर निज हे काय असेल आपलं निश्चित आत्मवाचक सर्वनाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न. आता हे बघा मित्रांनो, हिंदी स्टडी मटेरियल तुमच्यासाठी आपण या ठिकाणी आणलो आहोत. आता हे बघा, ओके बरोबर. हे बघा मित्रांनो, हिंदीचे नोट्स आणि हिंदी स्टडी मटेरियल, जर तुमची भाषा एक हिंदी असेल, भाषा 2 मराठी असेल मित्रांनो, तर आपल्याला संपूर्ण पेपर जे आहे ते मराठी भाषेमध्येच विचारला जाणार आहे. और दोस्तों ये जो नोट्स है हिंदी के, ये क्वालिटी नोट्स हम आपके लिए दोस्तों सिर्फ और सिर्फ 199 रुपये में लेकर आए. आपको ज़्यादा पढ़ने की ज़रूरत नहीं है दोस्तों, बहुत मोटी मोटी किताबें पढ़ने की आपको ज़रूरत नहीं है. आप सिर्फ हमारी शॉर्ट नोट्स से जो है हिंदी की पढ़ाई करेंगे दोस्तों, तो डेफिनेटली आप हिंदी में जो है 24 से 25 नंबर हासिल कर सकते हैं दोस्तों आराम से. क्योंकि इस तरीके से क्या है, हमने ये नोट्स को क्रिएट किया है. साथ ही साथ अगर आप हमारे क्वेश्चन सेट खरीदोगे दोस्तों, तो आपको हिंदी पेपर 1 का जो क्वेश्चन सेट है दोस्तों वो 199 रुपये में मिळेल आणि 2 क्वेश्चन सेट 2 हिंदी विषयाचे हे तुम्हाला 199 रुपयेमध्ये भेटेल. आणि सगळे हे जर तुम्ही एकत्र परचेस केले तर 399 रुपयेमध्ये तुम्हाला 2 हिंदीचे सेट आणि क्वेश्चन नोट्स भेटेल मित्रांनो. सोबतच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे सुद्धा क्वेश्चन सेट आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो. आणि त्याची सुद्धा प्राईस या ठिकाणी 199 रुपये ठेवण्यात आलेली आहे. जर हे 4ही तुम्ही एकत्र परचेस केले तर तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपयेमध्ये हे 4ही आयटम जे आहे ते मिळणार आहे मित्रांनो. अतिशय इम्पॉर्टेंट आणि सिलेक्टेड क्वेश्चन सेट आणि नोट्स हमें या ठिकाणी तैयार केलेले हैं. तो दोस्तों अगर आपका हिंदी विषय तो आपके लिए मैं बता रहा हूँ कि यहाँ से आपने कहीं पर पढ़ना नहीं, बस आपने सिर्फ और सिर्फ हमारे चैनल से ही हिंदी का पेपर देकर देखना है दोस्तों. उसके बाद रिजल्ट के बाद आप हमें खुद बताएंगे कि आपका रिजल्ट जो है वो कैसा है. तो खरीदने के लिए दोस्तों आपको इस कॉन्टैक्ट नंबर पर जो है हमसे कॉन्टैक्ट करना है, व्हाट्सअप करना है. ये तमाम सामग्री क्या है आपको PDF के स्वरूप में मिलेंगी. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. प्रश्न दिलेला आहे की हे बघा, समानार्थी शब्द ओळखा. एक शब्द दिलेला आहे पारंगत, या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. हुशार, निपुण, बुद्धिमान किंवा बुद्धीला अगम्य अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, पारंगत या शब्दासाठी निपुण हा जे असणार आहे समानार्थी शब्द असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. साहित्यकार आणि रचनाकार संदर्भात प्रश्न आहे की भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला अशा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई. तर लक्षात ठेवा, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला, तर योग्य उत्तर असेल मित्रांनो संत एकनाथ. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. आता एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे उत्कर्ष, आणि उत्कर्ष शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता प्रश्न असा आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. अभुदय, अमाप, उदय
किंवा कमाल, तर हे बघा मित्रांनो उत्कर्षसाठी अभ्युदय म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, पाणी या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द वापरला जात नाही. ओके, 3 शब्द जे आहे ते पाणीचे समानार्थी शब्द असणार आहे मित्रांनो आणि 1 शब्द जे आहे ते पाणीच्या समानार्थी शब्द नाही. अशा प्रकारे इथे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, उदक, जल, अबू किंवा पल्लव. तर हे बघा मित्रांनो पाणी या शब्दासाठी जे योग्य शब्द नाही किंवा योग्य पर्याय नाही. उदक हे जे आहे ते पाणीच्या समानार्थी शब्द आहे, जलसुद्धा आहे, अबूसुद्धा आहे, अंबू, आणि पल्लव हे जे असणार आहे मित्रांनो ते पाणीचा अर्थ म्हणजे पाणीचा समानार्थी शब्द नाही. ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. हे बघा मित्रांनो एक शब्द दिलेला आहे अजातशत्रू आणि या शब्दासाठी समान अर्थी शब्द कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. सर्व बाजूंनी शत्रू, कोणाशीही शत्रुत्व नसलेला, हितशत्रू किंवा अनेक जातींचे शत्रू. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि अजातशत्रूसाठी जे योग्य पर्याय असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 कोणाशीही शत्रुत्व नसलेला म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 आहे की 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. 2024च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो की 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. 4 ऑप्शन दिलेले आहे, अर्धविराम, संयोग चिन्ह, अपूर्ण विराम किंवा स्वल्प विराम. तर हे बघा मित्रांनो अशा वेळी आपण संयोग चिन्हाचा वापर करताय. 2024च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. आता प्रश्न क्रमांक 17 सुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. हिंदीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि मराठीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे हिंदी आणि मराठी जवळपास 80% जे आहे ते तुम्हाला सेम टाईपचे क्वेश्चन जे आहे मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातात. अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता ऑप्शन दिलेला आहे, शौर्य, वियोग, विस्मय किंवा उत्साह. तर हे बघा मित्रांनो विस्मय म्हणजे आश्चर्य. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. 2024च्या परीक्षेमधले प्रश्न काही आपण या ठिकाणी पाहत आहोत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता 18वा प्रश्नसुद्धा मित्रांनो 2024च्या परीक्षेमध्ये काय आहे विचारला गेला होता की खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आता हे बघा 2 गट या ठिकाणी दिलेले आहे आणि वा हा शब्द वापरून भाववाचक नाम तयार होत नाही असा कोणता गट आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. गोड ओला, मनुष्य गोड, ओलागार किंवा गार गोड. तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे कारण की मनुष्य वा आणि गोड वा हे जे आहे ते शब्द तयार होणार नाही. तर हे बघा आपण काही स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा इथे स्पष्टीकरण दिलेले आहे. वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होतात. उदाहरण गोड म्हणजे गोडवा, ओला म्हणजे ओलावा, कारण मी तुम्हाला बोललो मित्रांनो ओला वा. ओके, गार किंवा गारवा अशा प्रकारे जे आहे ते भाववाचक नाम या ठिकाणी काय आहे मित्रांनो तयार होतात. पण मनुष्य वा असा शब्द तयार होत नाही म्हणून या गटातील दोन्ही नामाचे वा प्रत्ययाने भाववाचक नाम तयार होत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे दिलेला आहे मित्रांनो आपला मनुष्य वा हे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत. 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्नसुद्धा विचारला गेला होता आणि 4 पर्याय दिलेले आहे. हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता. तर अरे रे म्हणजे केवल प्रयोगी अव्यय बरोबर, आणि म्हणजे उभयन्वी अव्यय 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण काय म्हणतो मित्रांनो उभयन्वी अव्यय म्हणतो. आणि तिसरा आहे शब्दयोगी अव्यय. कडे म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता अलंकार सुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की लहानपण, देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा, अशा प्रकारे एक ओढ या ठिकाणी दिलेली आहे आणि कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. कठीण प्रश्न होता. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला या ठिकाणी? दृष्टांत अलंकार बरोबर उत्तर असणार आहे. आता दृष्टांत अलंकार म्हणजे काय ते आपण पाहून घेऊया. तर हे बघा मित्रांनो, लहानपण देंगा देवा मुंगी साखरेचा रवा हे दृष्टांत अलंकाराचे उदाहरण आहे, कारण यात एखादे तत्व किंवा विचार पटवून देण्यासाठी तशाच स्वरूपाचा दुसरा दाखला दिला जातो, त्याला आपण दृष्टांत अलंकार असा म्हणतो. स्पष्टीकरण दिलेलं आहे की दृष्टांत अलंकार म्हणजे काय. आता पाहूया दृष्टांत अलंकार म्हणजे काय. जेव्हा एखादी कल्पना किंवा तत्व लोकांना पटवून देण्यासाठी त्यांच्याशी मिळता जुळता दाखला किंवा उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. ओके, लहानपण देंगा देवा मुंगी साखरेचा रवा यातील दृष्टांत. आता हे बघा मित्रांनो, तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागत आहे जेणेकरून मनुष्य नम्र आणि लीन राहावा. आता या ठिकाणी तुम्ही समजू शकतात मित्रांनो की कशा प्रकारे दृष्टांत अलंकाराचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि पुढे दिलेला आहे की हे पटवून देण्यासाठी त्यांनी दाखला दिला आहे की मुंगी साखरेचा रवा खाते म्हणजे नम्र असून तिला गोडी मिळते. ओके, तर एरावेत हत्ती मोठा असूनही त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. या उदाहरणातून तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की नम्र राहणे किती महत्त्वाचे आहे आणि मोठे असून गर्विष्ठ असणे हे दुर्दैवी असते. अशा प्रकारे मित्रांनो दृष्टांत अलंकाराची एकदम इम्पॉर्टंट माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहात मित्रांनो. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आता हे बघा मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संदर्भात स्पेशल प्रश्नसंच किंवा स्पेशल क्वेश्चन सेट आपण या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत मित्रांनो. स्पेशल प्रश्नसंच जवळपास 2 महिने लागले आहे मित्रांनो हे प्रश्नसंच तयार करायला आणि यात जे प्रश्नांचा समावेश केलेला आहे म्हणजे पूर्वीचे म्हणजे 2013 ते 2024 मध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि आमच्याकडून काही कठीण प्रश्नांचा समावेश या प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला आहे मित्रांनो. जशा प्रकारची कठीण्य पातळी शिक्षक पात्रता परीक्षेची आहे तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आम्ही या ठिकाणी घेऊन आलेले आहोत मित्रांनो. एकूण 10 प्रश्नसंच आम्ही तयार केलेले आहे आणि सगळे जे क्वालिटी क्वेश्चन आम्ही या ठिकाणी काय आहे ॲड केलेलं आहे. प्रत्येक संचात तुम्हाला 30 महत्त्वपूर्ण प्रश्न भेटेल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त हे सगळी प्रश्नपत्रिका या ठिकाणी राहणार आहे. आणि जस्ट प्राइस म्हणजे 199 रुपये, फक्त 199 रुपयेमध्ये तुम्हाला हे 10 प्रश्नपत्रिका भेटेल मित्रांनो. आणि या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करून हे प्रश्नपत्रिका घेता येईल. पेमेंट मेथड सिंपल आहे मित्रांनो. तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून जस्ट तुम्हाला स्क्रीनशॉट फॉरवर्ड करायचा आहे आणि लगेच तुम्हाला जे आहे PDF स्वरूपात हे प्रश्नपत्रिका म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन सेट जे आहे ते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे मिळणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.